सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1201 पैचेलयानंतरे आपुले एक पनवरे तेही तोवरी स्फुरे तयासीची जैसे का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकू तयाही अभेदाद्योतको तोची जैसा तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरे पाही तेने जानवे तेही हेही जो जाणे तया अद्वयपणा पुलिया जानती ज्ञप्ती जे धनंजया ते ईश्वरची मी हे तया बोधासी ए मग द्वेतातीत मीची आत्मा एकोनी भ्रांत हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिघे तेथ चेलिया एकपण दिसे जे आपुलया आपण तेही जाता नेनो कोण होई जे जेवी का डोळा देखित ये क्षणी सुवर्णपण सुवर्णी नाटिता होय आटणे अलंकाराचीही नाना लवण तोय होय मग क्षारता तोय त्वे राहे तेही जिरता जीवी जाय जाले पण ते तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे कालवुनिया प्रवेशे मजची माझी आणि तो हे भाष जेथ जाये तेथ मी हे कोण्हासी आहे ऐसा मी ना तो तिये सामाये माझ्याची रूपे जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्निपुरे मग उभयंतीत उरे आकाश जेवी का धाडलिया एकाईकू वाडे तो शून्योद्वेषेखू तैसा आहे नाहीचा शेखू मीची मग आथी तेथ ब्रह्मा आत्मा ईशू या बोला मोडे सौरसू न बोलणे या ही पैसो नाही तेथ न बोलणे ही न बोलोनी ते बोलीजे तोंड भरुनी जाणीवने निवने नोनी जाणी जे ते तेथ बुझीजे बोधू बोधे आनंदू घेपे आनंदे सुखावरी नुसदे सुखची भोगीजे तेथ लाभू जोडला लाभा प्रभा अलिंगिले प्रभा विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी शमू तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला अनुभव वेडावला अनुभूतीपणे किंबहुना ऐसे निखळ मी पण जोडे तया फळ सेवूनी वेल्ही वेल्हाळ क्रमयोगाची ते पै क्रमयोगिया किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी मी चित्रत्न ते साठो वाटी होय तो माझा की क्रमयोग प्रसादाचा कळसू जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा उवावो झाला तो नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी जोडिली ते मदैक्य गावी पैठी झालैसी हे असो क्रमयोग बोधे तेने भक्तीची दांगे मी स्वानंदो दधी वेगे ठाकिला की गा हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही पै देशे काळे पदार्थे साधुनी घेईजे माते तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही मी लाभे इये उपायी साचची गा एक शिष्य एक गुरु एक रूढला साच व्यवहारू तो मतप्राप्ती का प्रकारू जाणावया अगाव सुदेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी वन्ही सिद्ध काष्टी ओहा दूध परी लाभे ते असते तया की जे उपाया ते एर सिद्धची तैसा तेथे उपायी मी हा फळ ही वरी उपाओ कापा प्रस्तावित से देवो हे पुसता परी अभिप्रावो येथेची असा जे गीतार्थाचे चांगावे मोक्षोपाय पर आघवे आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध
वारा आभाळाची फेडी, वाचोनी सूर्या ते न घडी, का हातू बाभुळी धाडी तोय न करी. तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्रनाशी एरू निर्मळू मी प्रकाशे स्वये. म्हणून याघवीची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. तया अध्यात्मशास्त्रांसी, जे साचपणाची एपुसी, तै येई जे जया ठायासी ते हे गीता. भानुभूषिता प्राचिया, सतेजा दिशा आघविया, तैसी शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे. हे असो येणे शास्त्रेश्वरे, मागा उपाय बहुवे विस्तारे, सांगितला जैसा करे घेओ ए आत्मा. परी प्रथम श्रवणासवे, अर्जुना विपाये हे फावे, हा भावो सकनवे धरुनी श्रीहरी. तेची प्रमेय एक वेळ, शिष्यी होवावया अढळ, सांगतसे मुकुल मुद्रा आता, आणि प्रसंगे गीता ठावोही हा संपता. मनोनी दावी अद्यंता एकार्थत्व, जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी, निरूपण अनेगी सिद्धांती केले, तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत. हे पूर्वापार नेनत कोण्ही जे मानी, तै महासिद्धांताचा आवाका, सिद्धांत कक्षा अनेका, भिडवूनी आरंभू देखा संपवितो असे. एथ अविद्यानाशू हे स्थळ, तेने मोक्षोपादानत फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. हे इतुलेची नाना परी, निरूपिले ग्रंथ विस्तारी, ते आता दोही अक्षरी अनुवादावे. मनोनी उपेही हाती, जालया उपाय स्थिती, देव प्रवर्तले ते पुढती येणेची भावे. मग म्हणे गा सुभटा, तो क्रमयोगिता निष्ठा, मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी. स्वकर्माच्या चोखोळी, मज पूजा करुनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते. ते ज्ञाननिष्ठा जेथ हतवसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय. आणि विश्वप्रकाश तिया, आत्मया मज आपुलिया, अनुसरे जो करुणिया सर्वत्रता हे. सांडूनी आपुला आडळ, लवन श्रवणी आश्रयी जळ, का हिंडोनी राहे निश्चळ वायुव्यमी. तैसा बुद्धी वाचा काये, जो माते आश्रवुनी ठाये, तो निषिद्धे ही विपाये कर्मे करू. परी गंगेच्या संबंधी, विधी आणि महानदी, एक तेवी माझ्या बोधी शुभाशुभासी. का बावने आणि धुरे, हा निवाडू तवची सरे, जवन घेपती वैश्वानरे कवळुनी दोन्ही. ना पांचिके आणि सोळे, हे सोनया तवची आले, जव परिसू अंग मेळे एकवटीना. तैसे शुभाशुभ ऐसे, हे तवची वरी आभासे, जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी. अगारात्री आणि दिवो, हा तवची द्वैत भावो, जवन गिजे गावो गभस्तीचा. मनोनी माझी या भेटी, तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याचा. देशे काळे स्वभावे, वेचू जया न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. किंबहुना पंडुसुता, मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पविजता लाभू कवनु असे. या कारणे गातुवाइया, सर्व कर्मा आपुलिया, माझ्या स्वरूपी धनंजया. संन्यासू कीजे, परीतोची संन्यासू वीरा, करणी झणे करा, आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे.
मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखी जेल आणि कर्माची जन्म भोये प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दुरी तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे विन का छाया जया परी ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्मसन्यासू निफजेल अनायासू सकारणू मग कर्म जात गेलया मी आत्मा उरे आपणपया तेथ बुद्धी घापे करुनिया प्रतिव्रता बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जे रिगे ते उचित चैत्य त्यागे तेची भजे ऐशे चैत्यचा जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी मग अभिन्नाईया सेवा चित्तमियाची भरेल जे धवा माझा प्रसादू जाणते धवा संपूर्ण झाला तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती तिये मृत्यू जन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ सूर्याचे निसावाये डोळा सावाईला होये तै अंधाराचा आहे पाडू तया तैसा माझे निप्रसादे जीव कणू जयाचा उपमर्दे तो संसाराचे निबाधे बागुले केवी म्हणून धनंजया तू संसार दुर्गतीयया तरसील माझिया प्रसादास्तव अथवा हन अहंभावे माझे बोलणे हे आघवे काना मनाची ये शिवे नेदिसी टेको तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते होऊन वावो देह संबंधाचा घावो वाजेल अंगी जया देह संबंधा आतू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू कहीची नाही एवढे निदारुणे निमने नवीन निमने पडेल जरी बोलणे नेघसी माझे पथ्यद्वेषिया पोषीज्वरू का दीपद्वेषिया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषोनी तैसा स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारू या मती आपुलिया तिघा तीन नामे यया ठेवूनिया धनंजया न झुंजे ऐसा जीवा माझी निष्ठंकू करिसी जो अत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा आणि मी अर्जुन हे आत्मिक यया वधू करणे हे पातक हे माया वाचून तात्विक काही आहे आधी झुंजार तुवा होवावे मग झुंजावया शस्त्र घेवावे कान झुंजावया करावे देवांगन म्हणून न झुंजणे मनसी ते वायाने ना मानू लोकपणे लोकदृष्टीही तरी न झुंजे ऐसे निष्ठांकीसी जे मानसे ते प्रकृती अनारिसे करविलची पै पूर्वे वाहता पाणी पविजे पश्चिमेचे वाहनी तरी अग्र होची उरे ते आणि आपुलिया लेखा का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी तैसा क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा आता नुठी म्हणती हा धांदा परी उठवीजसीस तू पैशौर्य तेज दक्षता एवमादिक पंडुसुता गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ तरी तदयाची या समवाया अनुरूप धनंजया न करिता उगलिया नयेल असो म्हणून या तिही गुणी बांधिलासी तू कोंदट पाणी त्रिशुद्धी निगसी वाहनी क्षात्राची या ना हे आपुले जन्ममूळ न विचारितची केवळ
न झुंजे ऐसे अढळ व्रत जरी घेसी तरी बांधोनी हात पाये जो रथी घातला होये तो न चले तरी जाये दिगंता जेवी तैसा तू आपुलियाकडुनी मी काहीच न करी म्हणोनी ठासी परी भरवसेनी तूची करेसी उत्तरू वैराटीचा राजा पळता तू का निघालासी झुंजा हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ महावीर 11 अक्षहोनी तुवा एके नागविले रणांगणी तो स्वभाव कोंदटपाणी झुंजवील तुते हा गा रोगू काई रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोगविजे बळिया अदृष्टे जेने ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वसे तो ईश्वरूही असे हृदयी तुझ्या सर्व भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्र करी उदयला असे जो अवस्थात्रयात तिन्ही लोक प्रकाशोनी अशेखे अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले